नाही तर एखादा त्यांच्या समाजातला माणूस अडचणीत आला तर ते सगळे एकत्रितपणे त्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. आणि ही एकी ही कुणासाठी नाराजी म्हणा किंवा कुणाचा द्वेष करण्यासाठी नाही आहे. ही एकी स्वतःचं आपलेपणा सिद्ध करण्यासाठी ही एकी आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येतोय. मला वाटतं याच्यातून ज्या ज्या काही जुन्या प्रथा असतील, परंपरा असतील, त्या चांगल्या असतील त्या पुढे कशा जातील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ज्या चुकीच्या प्रथा परंपरा होत्या, ज्या बुरसटलेले विचार होते जे आजच्या जमान्यात चालत नाहीत, त्या प्रथा परंपरा बंद कशा होतील हे अशा मेळाव्यांमधून निघतं. मला वाटतं काही ठिकाणी आपण पाहतो की लग्नांमध्ये कावेल टोप्या घेणं बंद झालेलं आहे. दसऱ्या विधीमध्ये दुखवटे घेणं बंद झालेलं आहे. या जुन्या प्रथा जशा बंद होत चालल्या, ज्या आजच्या जमान्यात रिलेव्हंट नाही आहेत, ज्याच्यामुळे काही उपयोग होत नाही, अशा प्रथा परंपरा आता बंद होत आहेत. आणि त्याचं मुख्य कारण का बरं होत आहे तर जेव्हा असा समाज एकत्र येतो तेव्हा नवीन विचारांची पुढं घेऊन जाणं आणि जुने विचार मागं टाकणं हे सुद्धा मला वाटतं या मेळाव्यांमधून होतं. म्हणून हे मेळावे अतिशय महत्त्वाचे आहेत. समाजातील मुलामुलींचे लग्न होतात, ओळखी होतात, नातेसंबंध दृढ होतात आणि एकूण सामाजिक वातावरण चांगलं राहतं. आणि म्हणून असे मेळावे होणे गरजेचं आहे. मी नाशिक जिल्हा कुंभार समाजाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की तुम्ही न चुकता हा कार्यक्रम दरवेळेस घेताय आणि सर्व समाजाला बोलून एका समाजाला नवीन दिशा दाखवण्याचा प्रयत्न करताय. मी त्याबद्दल त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो. मला बोलवलं, सत्कार केला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.